नमस्कार मित्रांनो, निफ्टी तसंच बँक निफ्टीसाठी उद्याची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहोत. तसंच कालच्या व्हिडिओमध्ये जे ॲनालिसिस केलेलं होतं त्याबद्दलही बोलणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. जसं की आपण डिस्कस केलेलं होतं, अपर साईडला आपल्याला रेजिस्टन्स मिळालेलं होतं 480 21,480 पासून ते 21,500च्या लेवलला. मी क्लिअरली सांगितलेलं होतं याच्यावरतीच जर मार्केट ओपन होत असेल गॅप अपने तर चांगलं मोमेंटम देऊन आपले हे दोन्ही टार्गेट अचीव होऊ शकतात. तुम्ही बघू शकता ॲक्युरेटली आपण ज्या इथे लाईन प्लॉट केलेली आहे ट्रेंडला एक लेवल लाईन जी असते ना ती प्लॉट केलेली आहे एक्झॅक्टली त्या हिशोबानेच मार्केटने आपल्याला काम केलेलं दिसतं. आपण इथं बघू शकतो गॅप अपने ओपन झालं मार्केट, पहिली एक चांगली रॅली दिली, पहिलं टार्गेट आपलं अचीव झालं. त्याच्यानंतर क्लिअरली जर बघितलं ना इथं बिअर ट्रॅप आपल्याला बघायला मिळालं. मार्केट इथून फॉल केलं, एक पॅटर्ननुसार फॉल करत गेलं, पण परत एकदा 500च्या आसपास मार्केटने सपोर्ट घेऊन एक चांगली रॅली कंटिन्यू करत आपल्या सेकंड टार्गेटपर्यंत मार्केट गेलेलं दिसतंय आणि त्याच्या आसपासच आपल्याला क्लोजिंग दिलेली दिसते. इथे जर आपण बघितलं तर मार्केटने आता 2 चान्स आपल्याला दिले, एक इथून इथपर्यंतचा, नंतर इथून आपण बघू शकतो परत एक चान्स आपल्याला दिलेला दिसतो. क्लिअरली एक बिअर ट्रॅप जो म्हणतो ना आपण तसला प्रकार आज आपल्याला बघायला मिळाला. लेवल टू लेवल आज मार्केटने काम केलेलं आहे. क्लिअरली जर बघितलं तर याच्यावरती ओपन झालं मार्केट रेजिस्टन्सच्या वरती, बऱ्याच जणांची इथं स्टॉप लॉसेस असतील, ओव्हर द नाईट ते कट झालेले आहेत. नंतर इथून परत एकदा थोडासा प्रयत्न झाला बेअर्सकडून की मार्केटला खाली आणायचा, पण आपण जर बघितलं तर क्लिअरली इथं एक बिअर ट्रॅप बघून आपल्याला परत एकदा मार्केटने अप्पर साईडला मोमेंटम कंटिन्यू ठेवलेलं आहे. याच्यामध्येही जर बघितलं निफ्टी बँक निफ्टीमध्ये तर क्लिअर होतो आपण की या लेवलच्या वरती ओपन होत असेल तर मार्केट चांगलं चान्स देईल. तशाच प्रकारे आपण इथं बघू शकतो पहिल्या मूव्हमध्येच आपल्याला इथपर्यंतचं टार्गेट आलं, इथूनच मार्केटनं परत एकदा फॉल करत आपण इथं बघू शकतो अपर साईडला रॅली कंटिन्यू केलेली आपल्याला दिसते. तर अशा प्रकारे आपण बघू शकतो की दोन्ही मार्केटने बऱ्यापैकी आज मोमेंटम दिलेलं आहे बाईंग साईडला, आणि एक्सपायरीच्या आदल्या दिवशी जे मोमेंटम आपल्याला बघायला मिळतं ना आजकाल, तर तसा काही प्रकार आपल्याला आज बघायला मिळाला. तर आता उद्यासाठी आपली ट्रेडिंग स्ट्रॅटेजी कशी असेल ती आता आपण डिस्कस करूया. पण त्यापूर्वी मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चला उद्यासाठी स्ट्रॅटेजी डिस्कस करूया. त्यापूर्वी थोडं डेटाकडे नजर टाकूया. 28 तारखेची म्हणजे उद्याची एक्सपायरी आहे. 1.41च्या आसपास PCR आहे. PCR थोडासा ओव्हरबॉट झोनमध्ये गेलेला आहे, बट स्टील इकडे जर बघितलं तर सपोर्ट भरभरून बनलेले आहे. 21,500 ते 21,600ला जो रेजिस्टन्स होता तोही कट डाऊन होऊन आपण बघू शकतो 21,600ला बऱ्यापैकी आपल्याला सपोर्ट बनलेला दिसतो. आणि इथले जो पुट रायटर होता ना, कॉल रायटर जो होता ना, तर तो मागे सारला गेलेला आहे आणि आपण इथं बघू शकतो 22,000 पर्यंत मार्केट आता क्लिअर कट आपण बघू शकतो. स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपल्याला कुठेच दिसत नाही आहे. तर ओव्हरऑल डेटा वाईज आणि हे स्ट्रक्चर वाईज जर बघितलं तर मोस्टली एक्सपायरी जसं मी सांगितलं एक पॉईंटला जर सॅच्युरेट होत असेल तर साईडवेज जाण्याचे चान्सेस जास्त असतात, पण आज तसं काही चित्र काही तसं दिसत नाहीये. तर डेटा वाईज आणि स्ट्रक्चर वाईज तर बुलिश मोमेंटम उद्याच्या दिवशी कंटिन्यू व्हायला पाहिजे अशी एक शक्यता समोर येते. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की 1.41च्या आसपास PCR आहे. थोडंसं प्रॉफिट बुकिंग कुठल्या ना कुठल्या पॉईंटला मार्केटमध्ये येण्याची शक्यताही नाकारता येत नाही. 1.38च्या आसपास PCR बँक निफ्टीचाही आहे. पुट कॉल रेशो याच्यामध्ये तीच परिस्थिती आहे. भरभरून सपोर्ट बनलेले आहे. पुट जे रेजिस्टन्स होते, जे कॉल रायटर होते ते मागे सारले गेलेले आहे. डिरेक्टली आपण बघू शकतो 49,000च्या लेवलला. मध्ये जर बघितलं थोडंसं 48,500च्या लेवलला आहे आणखीन, पण इथूनही जर बघितलं तर पोझिशन्स बनायला चालू झालेल्या आहे पुट रायटरच्या. आपण जर इथं बघितलं तर भरभरून सपोर्ट इथंही बनलेले आहे आणि कुठल्या एका पॉईंटला सॅच्युरेट होताना याच्यावरही दिसत नाही आहे. तर दोन्हीकडे प्रोबॅबिलिटी 50-50 अजून बनलेली आहे. प्रॉफिट बुकिंग येऊ शकते, पण मार्केटमध्ये जर सेंटिमेंटच बुलिश असेल तर डेटा ओव्हरबॉट जरी असला तरी थोडंफार मोमेंटम कंटिन्यू करताना दिसू शकतात. आणखीन एक चार्टवर जर बघायचं जर झालं तर चार्टवर आपण क्लिअरली बघू शकतो 1 डेच्या चार्टवरती मार्केट आपल्याला काय साइन अँड सिग्नल देत आहे. मी एक वेळसाठी थोडंसं आपले हे जे प्राइस लेवल आहे ना ते काढतोय, तेव्हा पूर्ण चार्टच मी एकदा क्लिअर करून घेतो. आणि इथं आपण बघू शकतो ही जी रेड कॅन्डल जी बनलेली होती ना, याला काउंटर करण्यासाठी आपण इथं बघू शकतो या ज्या कॅन्डल्स बनलेल्या यांनी पूर्णपणे कव्हर अप करून टाकलेलं आहे. एक नवीन ऑल टाइम हायच्या वरती आपल्याला मार्केट बंद झालेलं दिसतंय. 21,600ची राऊंड लेवल होती त्याच्यावरती स्ट्रॉंग क्लोजिंग आपल्याला दिलेली दिसते. तर याच्यानुसार मोमेंटम कंटिन्यू तर व्हायला पाहिजे. गॅप अप मार्केटच्या फेवरमध्येच जाताना दिसेल, आणखीन थोडीशी रॅली कंटिन्यू करताना दिसू शकतं. सगळ्या गोष्टींचा विचार करून जरा बघायचं जरा ठरवलं तर 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर येऊया. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण डिसाईड करूया, बघूया की कशा प्रकारची स्ट्रॅटेजी आपल्याला ठेवता आली पाहिजे, काय प्रोबॅबिलिटीज बनताना दिसू शकता, त्यानुसारच आपल्याला मार्केटमध्ये काम करायचं आहे. तर क्लिअरली आता 21,600च्या आसपास मार्केटला आजही हे प्रूव्ह झालं. जिथं रेजिस्टन्स होतं मार्केट तिथं आज सपोर्ट घेताना आपल्याला दिसणार. तर
ओव्हरऑल जर बघितलं तर या लेवलच्या आसपास 21,600च्या आसपास मार्केट तगडं सपोर्ट घेऊ शकतं. आणि आज जर बघितलं ना तर मार्केटने जी रॅली दिलेली आहे ती थोडंसं बिअर ट्रॅप करून दिलेली आहे. एक स्ट्रॉंग नोटवर क्लोज झालेलं आहे, मोमेंटम पण म्हणावं तसं आलेलं आहे, पण जे एक म्हणतो ना क्लिअर कट वन साइडेड रॅली तशी नव्हती. आज थोडासा प्लॅनिंग प्लॉटिंगचा गेम होता. तर आज जर इथं बघितलं तर मार्केट डाऊन साईडला आलं आणि परत इथून आपल्याला रॅली केलेलं दिसलं. तर एक क्लिअर कट मोमेंटमही आलेलं नाही. तर तीही शक्यता उद्याच्या दिवशी नाकारता येत नाही. दोन्ही 50-50 प्रोबॅबिलिटी बनलेल्या राहील. सपोर्ट रेजिस्टन्स एकदा आपले फिक्स झाले की आपण एकदा सगळ्या प्रोबॅबिलिटीज बोलून घेणार आहोत. ओपन इंटरेस्टवरती आपल्याला निफ्टीमध्ये क्लोजेस्ट रेजिस्टन्स सध्या जर बघितलं तर स्ट्रॉंगली कुठे दिसतंय तर डिरेक्टली 22,000च्या लेवलला, पण तेवढं रेजिस्टन्स तर आपण सध्या तरी काही कन्सिडर करणार नाही. तर 21,700 750च्या आसपास आपल्याला कुठेतरी रेजिस्टन्स एक बनताना दिसत आहेत थोडंफार प्रमाणात. तर उद्याच्या दिवशी हे एक रेजिस्टन्सकडे लक्ष ठेवायचं, या एक लेवलकडे, या रेंजकडे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे 21,700च्या आसपास. प्रोबॅबिलिटी काय बनताना दिसतंय आता उद्याच्या दिवशी जर मार्केट परत एकदा एक मायनर गॅपअप किंवा या 700च्या वरती जर ओपनिंग देत असेल तर बऱ्यापैकी मोमेंटम बनताना दिसू शकेल. पहिल्याच कॅन्डलमध्ये जर सपोर्ट घेतलं तर आपल्याला चांगली ट्रेड मिळेल. आज जशी इथं मिळताना दिसलं, पहिल्याच कॅन्डलने सपोर्ट घेतला, स्ट्रॉंग क्लोजिंग दिली. दुसरी कॅन्डल त्याच्या थोडीशी वरती ओपन, त्याच्या खाली थोडीशी ओपन झाली, खाली आली, पण लो काही हिट केला नाही. याचा लो आपण एसएल ठेवून एक थोडासा प्रयत्न करू शकतो सुरुवातीच्या मोमेंटममध्ये. मॉर्निंग मोमेंटम जे असतं त्याच्यामध्ये बाईंगचा मोका बनू शकतो. याच्या आणखीन थोडे वरती ओपन झालं तर सपोर्टची वाट बघायची आहे किंवा डिप तिथं कुठे येईल तर त्या हिशोबाने आपल्याला बाईंगसाठी एंट्री प्लॅन करता येईल. गॅपडाऊनची प्रोबॅबिलिटी आहे का तर अगदीच कमी आहे. गॅपडाऊनची प्रोबॅबिलिटी अगदीच कमी आहे कारण सपोर्ट भरभरून बनलेले आहे. आज ओव्हरऑल जर बघितलं सगळ्या सेक्टर्समध्ये निफ्टीचा हिट मॅप जर बघितला तर सगळ्या सेक्टरमध्ये आपल्याला बाईंग झालेली दिसते. बँक्सही सगळ्याच आज बऱ्यापैकी परफॉर्म करताना दिसले आहे. तर गॅपडाऊनची प्रोबॅबिलिटी तर तशी तशी काही फार जास्त तर नाही आहे, बट स्टील आलं 21,600च्या वरती असेल टिल दॅन वी आर वेल अँड गुड. पण 21,600च्या खाली जर असेल आणि इथं रेजिस्टन्स घेताना जर दिसलं तर मात्र थोडंसं इथं आपण एक शॉर्टचा घेऊ शकतो. साठी तुम्हाला लक्षात ठेवायचं मित्रांनो, शॉर्टसाठी क्वांटिटी एकदम कमी ठेवायची. मार्केट हायली बुलिश आहे आणि आपल्याला त्या केसमध्ये रिव्हर्सलचे ट्रेड जे आहे ना, जे अगेन्स्ट द फ्लो ट्रेड आहे, इथं क्वांटिटीची आपल्याला बिलकुल पंगा घ्यायचा नाही आहे. मार्केट ज्या वेळेला एक साईडला ट्रेंडिंग असेल तिथं अपोजिट साईडचं ट्रेड घेत असेल तिथं नेहमी लक्षात ठेवायचं क्वांटिटी कमी ठेवायची, रिस्क घ्यायची नाही. कुठून काय येईल आज जर बघितलं इथं तर मार्केटने मस्त इथं रेजिस्टन्स घेतलं, इथं एक कॅन्डल पण बनवली, बऱ्यापैकी आपल्याला चान्स देताना दिसला, एक पॅटर्न बनवत गेलं. ज्यांनी कोणी इथं शॉर्ट केलेलं असेल आपण बघू शकतो कशा प्रकारचा ट्रॅप आपल्याला इथं बघायला मिळाला. तर डाऊन साईडला याच्या खाली ओपन जर झालं तर क्लिअरली हा गॅप फिलअप करण्यासाठी येताना दिसू शकतं. तर ह्या एकमेव टार्गेटसाठी आपण थोडंसं एक पुट साईडला प्रयत्न करू शकतो उद्याच्या दिवशी. आणि मी ज्यांना क्लिअरली सांगतोय, ज्यांनी कालचा आपला व्हिडिओ बघून किंवा तुमच्या ॲनालिसिसनुसारही आज ह्या मोमेंटममध्ये बऱ्यापैकी जर पैसा बनवलेला असेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही न ट्रेड केलेलं बरं. आणि पुट साईडला तर बिलकुल नाही, तुमचा प्रॉफिट झालेला आहे. सगळेच दिवस आपले नसतात, कधी कधी थोडंसं बॅकफुटला राहून मार्केटला ऑब्झर्व करणंही फार जास्त गरजेचं असतं. फार जास्त ग्रीडी व्हायचं नाही आहे. अजिबात ट्रेड नाही घेतली तरी चालेल, बऱ्यापैकी आज जर तुम्ही प्रॉफिट बनवलेला असेल तर. अपर साईडला पिवट स्टँडर्डनुसार कुठलं टार्गेट दिसतंय तर डिरेक्टली 21,823च्या आसपास. तर या लेवलसाठी आपण कॉल साईडला प्रयत्न करू शकतो. कॉलिंग किंवा मार्केटला लॉंग कुठे करायचे किंवा बाईंग पोझिशन कुठे घ्यायची याच्या प्रोबॅबिलिटीज आपल्या बोलून झालेल्या आहे. बँक निफ्टीबद्दल बोलून घेऊया. बँक निफ्टीनेही आज वन डेच्या टाईम फ्रेमवर जर बघितलं तर एक मस्त आपल्याला एक ऑल टाईम हायच्या वरती क्लोजिंग दिलेली दिसते आहे. आणि इकडे पण जर बघितलं ना तर काल मी एक थोडासा पॅटर्न ड्रॉ केलेला होता, तुम्हाला जर आठवत असेल किंवा ज्यांना कोणाला रिकन्फर्म करायचं असेल तर ह्या ज्या गोष्टी आहे ना, मी मित्रांनो क्लिअरली सांगतो, मी फक्त चार्टला ऑब्झर्व करून आणि प्राईजला बघून स्ट्रॅटेजी ठरवतो. मी फार जास्त इंडिकेटर्स वगैरे काही वापरत नाही. आणि जितकं सिम्पल ठेवता येईल आणि एक सुटसुटीत ठेवता येईल चार्ट तेवढा मी प्रयत्न करत असतो. कालच्या दिवशी मी क्लिअरली सांगितलेलं होतं, अपर साईडला जायचं असेल तर मार्केट बघ इथून रॅली केलं, डाऊन साईडला आलं, परत एकदा इथून एक ह्या ग्रीन कॅन्डलने प्रिव्हियसलीच्या रेड कॅन्डलला बऱ्यापैकी ओव्हरशॅडो केलं, थोडंसं इथं पुल बॅक आला पण लो काही हिट झाला नाही. आणि इथून एक अशा प्रकारचं पॅटर्न बनून जाण्याची शक्यता मी वर्तवली होती. तर एक्झॅक्टली तशा प्रकारेच सध्या तरी काम करताना दिसतं आहे आपल्याला. इथं जर क्लिअरली बघितलं तर स्ट्रॉंग क्लोजिंग याच्यावरती दिलेली दिसते आहे. तर पोझिशनल बेसिसवरती
इकडे जर बोलायला जर गेलं तर क्लिअरली सपोर्ट आहे आता 48,170च्या आसपास. 48,170ची ही जी लेवल आहे ती वन डेच्या टाइम फ्रेमवरती, तसंच आपल्या इंट्राडेच्या टाइम फ्रेमवरती रिलेव्हंट निघती का ते आपण बघूयाच, पण वन डेच्या टाइम फ्रेमवरती तर आहेच. ज्या वेळेला इथं येईल मार्केट सपोर्ट घेईल, बाईंगची पोझिशन तुम्ही बनवू शकता. अपर साईडचे टार्गेट आपण याच्यामध्ये ओपन इंटरेस्ट डेटामध्ये क्लिअरली बघितलेच आहे. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जाऊया. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपल्याला कशा प्रकारे बनताना दिसत आहे, प्रोबॅबिलिटीज बनताना दिसत आहे. तर क्लिअरली 48,500च्या आसपास थोडंसं आपल्याला डेटावरती आणि चार्टवरती रेजिस्टन्स बनताना दिसतो आहे. फार जास्त मोठा रेजिस्टन्स नाही आहे, कारण की तिथं कॉल साईडलाही पोझिशन्स बनताना दिसत आहे. म्हणून आपण जर इथं बघितलं तर ह्या लेवलच्या वरती जर ओपन होताना दिसत असेल किंवा उद्या ब्रेकआउटही देत असेल, ब्रेकआउटची प्रोबॅबिलिटी पण चांगली एक बाईंगची ऑपॉर्च्युनिटी घेऊन येऊ शकते दोन्ही चार्ट्समध्ये. तर याच्यावरती जर ब्रेकआउट देत असेल 48,500च्या वरती, तर आपल्याला चांगलं मोमेंटम कॅरी फॉरवर्ड होताना दिसू शकतं. डाऊन साईडचं बोलून घेऊया. डाऊन साईडचं पहिलं टार्गेट क्लिअरली या लेवलपर्यंत परत एकदा मार्केटला आणू शकतं 47,800च्या आसपास. इथंही स्टान्स तोच पाहिजे की पुट साईडला रिव्हर्सलच्या ट्रेडमध्ये थोडीशी क्वांटिटी कमी ठेवायची. ठीक आहे. याच्यानंतरही जर मार्केट खाली जाताना दिसत असेल तर इथून नंतरचं टार्गेट जर बघितलं तुम्ही, नेक्स्ट सपोर्ट आपल्याला डिरेक्टली दिसतोय 47,400ला. तर इथं थोडंसं एकदा ट्रायआउट केलं उद्याच्या दिवशी, थोडंसं म्हणतो मी, तेही फार जास्त नाही, तर आपण समजू शकतो, कारण की एक सेल ऑफ मोठ्या प्रमाणात येतोय असं एक प्रोबॅबिलिटी बनताना दिसू शकते जर याच्या खाली जर मार्केट ट्रेड करत असेल तर. अदरवाईज नाही, जास्त क्वांटिटी बिलकुल नाही. अपर साईडला 48,500च्या वरती जर निघालं तर पिव्होट स्टँडर्डनुसार 800 ते 48,900 या लेवलपर्यंत मार्केट आपल्याला जाताना दिसू शकतं, किंवा 49,000ची राऊंड लेवलही सध्या दिसू शकते. पण सध्याच्या पुरतं आपण हे टार्गेट कन्सिडर करून चालूया. तर अशा प्रकारे सगळ्या प्रोबॅबिलिटीज आपण डिस्कस केलेल्या आहेत. आशा करतो की तुमचा उद्याचा ट्रेडिंगचा दिवसही चांगलाच असेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करून सपोर्ट करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.